लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी 9 महिन्यानंतर जेरबंद। अंबड गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई। फिर्यादीवर हल्ला करून धमक्या देणारा आरोपी अखेर पकडला। बातमी नाशिक येथून। खंडणी संदर्भातील गंभीर गुन्ह्यात 9 महिन्यांपासून पसार असलेल्या आरोपीला अंबड गुन्हे शाखा पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे। विराज उर्फ राज जगदीश जंगम, वय 30 वर्ष, राहणार जुना नाशिक, या आरोपीने फिर्यादी राहुल तिवारी यांच्याकडून 1 लाख रुपयांची खंडणी मागून त्यांचा मुलगा आणि घरावर हल्ला केला होता। दिनांक 15 मार्च 2025 रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 84/2025 नुसार पैसे न दिल्याने आरोपीने फिर्यादीच्या मुलाला मारहाण केली, तसेच घरावर दगडफेक करून खिडक्यांचे नुकसान केले। यानंतर 2 दिवसात पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती। गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी विराज जंगम हा फरार होता। तो राजस्थान, पुणे इत्यादी ठिकाणी आपले वास्तव्य लपवत होता। दरम्यान आरोपी आज 26 नोव्हेंबर 2025 रोजी पाईपलाईन रोड, गंगापूर परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस अंमलदार भगवान जाधव व चारुदत्त निकम यांना मिळाली। त्यानुसार तात्काळ पथकाने सापळा रचून दुपारी 2:30 वाजता आरोपीला अटक करण्यात आली। आरोपी हा वर नमूद खंडणी, मारहाण व जीवितास धोका निर्माण करण्याच्या गंभीर गुन्ह्यात पाहिजे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आले। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत आणि त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे तसेच अंमलदार भगवान जाधव, चारुदत्त निकम आणि महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांनी केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.